पंढरपूर ते घुमान असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास अतिशय यशस्वीपणे पूर्ण करून आलेले आमचे सन्मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री सुरेंद्र पिसे सर यांच्याशी आपण मार्मिक अड्ड्यावर संवाद साधतो आहोत. पिसे सर, 27 दिवसांचा प्रवास, 2500 किलोमीटरचा प्रवास, या प्रवासादरम्यान अन्न पाणी किंवा इतर गोष्टींची तुमची व्यवस्था कशी झाली तर याबद्दल आम्हाला सांगा. आणि हा लांबचा प्रवास तुम्ही मगाशी सांगितलं की 72 किलोमीटरचा कमीत कमी प्रवास आणि जास्तीत जास्त 155 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केला. मग या दरम्यान प्रवास लवकर सुरू करण्यासाठी झोप कमी व्हायची तर ते झोपेचं नियोजन कसं केलं, प्रवास जास्त केल्यामुळं थकवा येत असेल तर त्याचं नियोजन कसं केलं, किंवा प्रवास जास्त केल्यामुळे सुद्धा भूक लागत असेल तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं, याचा ताळमेळ कसा साधला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर रात्रीची मुक्कामाची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम केला त्या ठिकाणी जे नागरिक होते त्या नागरिकांचे तुम्हाला सहकार्य कसे मिळाले हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर ह्या सायकलवारी करत असताना सायकलवारीचे प्रमुख श्री सूर्यकांतजी भिसे महाराज यांनी सर्व नियोजन केलेलं होतं. बरं. म्हणजे कुठे मुक्काम करायचा, कुठे दुपारचं जेवण करायचं, सकाळचा नाश्ता कुठं करायचा, आणि हे सर्व जनतेतूनच होतं. त्या ठिकाणचे ते समाजातील लोक असतील म्हणा, शिंपी समाजाचे असतील, इतर समाजाचे असतील, काही ठिकाणी गुरुद्वारामध्ये आमची जेवणाची सोय केली, काही नामदेव मंदिरं होती तिथं त्या लोकांनी समावेश केले. विशेष म्हणजे ते करत असताना त्यांचा सेवाभाव इतका जाणून आला की प्रत्यक्षात पंढरपुरातून पांडुरंगच आपल्या दारी आलेला आहे. बरं, अशा पद्धतीनं ते त्यांची भावना होती. त्या पद्धतीनं आपल्या सेवा करत होते. म्हणजे ह्या पद्धतीने. आणि जेवणाचं सांगायचं झालं तर त्या पद्धतीत आता आम्ही ह्या प्रवास करत असताना महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब ह्या 5 राज्याचा प्रवास केला. बरोबर. आणि त्या राज्याचे जेवण त्या पद्धतीने ते लोक करत होते. म्हणजे आता गुजरातमध्ये गेले तर आपण गुजराती तळे गोड तिथलं, राजस्थानमध्ये गेलं तर दालबाटी असायची तिथली फेमस दालबाटी. हा हरियाणा पंजाबमध्ये म्हणजे पकोडे, आलू पराठे, तुमचे पनीर पराठे, दालबाटी आणि तुमचे छोले भटुरे असे त्या राज्यातील ते जेवण होतं. आणि सात्विक जेवण असायचं. आणि त्याच्यातला त्याचा तो भाव जर आता मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात पांडुरंगाच्या दरबारातून लोक पांडुरंगा झाला अशा पद्धतीनं आमचं स्वागत व्हायचं. ज्यावेळेस आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी जात होतो तर त्या ठिकाणी तर अक्षरशः ढोल ताशे वाजवून आमचं स्वागत व्हायचं. आणि गावातून मिरवणूक काढायची. वाजंत्री असेल त्या भागातली वाजंत्री. आता आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तर पारंपरिक जे काय असेल त्या गावाचे त्या पद्धतीने त्याचं स्वागत आमची मिरवणूक काढून जेवण वगैरे रात्रीचं भोजन करून म्हणजे मिरवणूक काढायची. विशेष म्हणजे आल्यानंतर लगेच जेवणाची व्यवस्था केल्यानंतर देवावर तुम्ही बसा असं नसायचं. तर आमची फुलांनी स्वागत करायचे. आता तिथली पद्धत वेगळी. आपण फुलाचे हार घालतो पण तिथं मोत्याचे हार आहेत. मोत्याचे हार त्याचा प्रत्येकाने पद्धत आहे. विशेषतः राजस्थानमध्ये आहे. मोत्याचे हार वगैरे घालून सगळ्यांचं स्वागत. सगळ्या 75च्या हो 75च्या मोत्याच्या माळा घालून करत. आणि गावातून आमची मिरवणूक ढोल ताशात तिथे पारंपरिक जे काही वाद्य असतील त्याच्या मिरवणूक करणार. आणि असा उत्साह त्यामुळे दिवसभराचा जो शिणवाटा तो त्या ह्याच्यामुळे निघून जायचा. आणि अजून पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा मिळायची. अशा पद्धतीने ते होते. आणि थकवा जर म्हणायचं असेल तर हे आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे थकवा जाणवतच नाही. पहिले 1-2 दिवस जाणवलं पण नंतर समूहामध्ये थकवा कमी झाला. आणि झोपताना म्हणजे जेवण केलं की जास्त हे करण्यापेक्षा आम्ही विश्रांती घ्यायची. कारण का उद्याच्याला किती किलोमीटर जायचं आहे, लवकर उठायचं येते. त्यामुळे थकवा काही जाणवत होता पण हे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे तो क्षीणपण निघून जायचा. आणि अशा पद्धतीने नियोजन करत होतो आम्ही. म्हणजे पंढरपूर ते घुमान तुम्हाला जर कोणी रक्कम देतो म्हणलं तर तुम्ही प्रवास केला नसता.
परंतु समूह असल्यामुळे तुम्ही शक्य झालं. शक्य झालं. असं झालं. समूह आणि आध्यात्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण आणि आपण भागवत धर्माचा प्रचार आणि प्रचार प्रसार प्रसार करतो. करतोय. त्या निमित्तानं बाबा एक आपल्या सत्कर्म होत सत्कर्म. आहे आणि सत्कर्मापेक्षा आपले एक स्वानुभूती, स्वानंद स्वानंद आणि आत्मिक समाधान याच्यामधून मिळत होतं. हो, हो. त्याच्यामुळे निश्चित. तुमचा हा प्रवास शक्य निश्चित झाला. शक्य झालं. त्याच्यामुळं जरी झोप कमी झाली तर तुम्ही त्याच्यावर मात मात केली. हो. जरी थकवा आला तर त्याच्यावर मात केली मात झाली. आणि अन्नधान्य तर तुम्हाला मुबलक आणि मुबलक चांगलं मिळालं. त्या आणि वेगवेगळ्या प्रदेशामधलं चांगलं त्या भागातलं जे आहे चांगलं अन्न आहे, हां. उत्कृष्ट अन्न. हां. म्हणजे असं नाही की काही करायचं म्हणून करायचं. आणि याच्या सोबतीलाच एक त्या भागातील तुम्हाला वाद्य ऐकायला मिळाली. वाद्य ऐकायला मिळाले, तिथले संगीत तिथे ऐकायला वेगळी मिळाले, परंपरा परंपरा पाहायला पाहायला मिळाली. अशा पद्धतीने तो कार्यक्रम होत होता आणि हम्म. त्या दिवसभराचा शिणवटा जात होता हम्म. त्याच्यामुळे. खूप छान मजा आली. धन्यवाद. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.